श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात सर्वजण? आनंदीच असाल तर मग आज तुमचं व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज खूप दिवसांनी जे आहे ते व्हिडिओला स्टार्ट केलेला आहे. मोठ्या व्हिडिओला शॉर्ट व्हिडिओ तर येतच असतात आपले, जरी गॅप असला तरी पण मी टाकण्याचा प्रयत्न तर करतच असते. आणि आज नवीन वर्ष चालू झालेलं आहे 1 जानेवारी पासून. 2026 हे वर्ष चालू झालेलं आहे, तर त्याच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आपलं मराठी वर्ष हे गुढीपाडव्यापासूनच चालू होतं, परंतु आपलं जे कॅलेंडरनुसार वर्ष आहे ते तर बदललेलेच आहेत. त्याच्या शुभेच्छा तर दिल्याच पाहिजे, कारण या कॅलेंडरच्या महिन्यांनुसारच आपलं जे कामकाज असतं बाकीच्या दैनंदिन आयुष्यातलं ते चालू असतं. आणि मग ते सर्व त्याच्यात ज्या शुभेच्छा आहेत ते देत आहे. तर मग म्हटलं चला आज 1 तारीख आहे आणि 1 तारखेपासून प्रत्येक जण नवीन वर्षाचा काहीतरी संकल्प करत असतं की बाबा आपण असं करायचंय, मला हे करायचंय, मला असं, म्हणजे प्रत्येकाचं काहीतरी वेगवेगळे संकल्प असतात. तर म्हटलं चला आपण सुद्धा एक संकल्प घेऊया की रोजच्या रोज जो व्हिडिओ आहे आपला युट्यूबवर तो टाकण्याचा प्रयत्न मी मग करणार आहे. शॉर्ट व्हिडिओ तर येतच जातील, परंतु लॉंग व्हिडिओ सुद्धा आठवड्यातून 1-2 तरी शॉर्ट व्हिडिओ जे आहे, लॉंग व्हिडिओ जे आहेत ते आलेच पाहिजे असं मला तरी वाटतं. आणि मग ते तर काही करणं होत नाही. म्हटलं चला 1 तारखेपासून आपण हे संकल्प घेऊया आणि आपण ते पार पाडूया. आपण जे संकल्प घेतलेला आहे तो किती दिवस चालेल माहित नाही, परंतु पार पाडण्याचा तर प्रयत्न नक्कीच आपण केला पाहिजे. मग इकडे शॉर्ट व्हिडिओ वगैरे माझे येत असतात. मग आता ऑफिसमधून आले, म्हटलं सकाळी ब्लॉग घ्यायचा होता, परंतु टाइमच भेटला नाही, कारण सकाळी लवकर जायला लागतं आणि लवकर जायचं आणि उशिराने घरी यायचं. मग घरी आलं स्वयंपाक वगैरे याच्यातच खूप सारा टाइम जातो. मग रेसिपी वगैरे शूट करत असते कधी कधी. इन्स्टावर तुम्ही तर पाहिलंच असेल की इन्स्टावर सुद्धा आपलं पेज आहे, त्याच्यावर सुद्धा माझ्या जे डेली रेसिपीज असतात ते येत असतात. डेली नाही तर आठवड्यातून 3 तरी रेसिपी मी टाकत असते. तर मग त्या सुद्धा शूट करायच्या असतात. मग ते एडिटिंग वगैरे सगळं खूप टाइम द्यावा लागतो या गोष्टींसाठी. सोपं नसते कोणती गोष्ट. मग म्हटलं चला आजपासून आपण थोडा वेळ काढूया एक्स्ट्राचा आणि त्या गोष्टींसाठी थोडासा दिलाच पाहिजे. आणि मग इकडे जे आहे ऑफिसमधून आले आणि लगेच ब्लॉग करायला घेतला, कारण म्हटलं आज जर कंटाळा केला तर उद्या पण तेच होणार आहे. मग लगेचच चालू केलं आणि ऑफिसमधून आले, सर्व आवरलं वगैरे, देवाबत्ती वगैरे केली. मागे तुम्हाला थोडासा आवाज येत असेल, कारण निवडणुकांमुळे ते फेऱ्या वगैरे निघतात, त्यांचाच आवाज थोडासा येत. आणि खूप दिवसांपासून शिंगाडे जे आहेत ते बाजारात तुम्ही पाहिले असतील. मी तर फर्स्ट टाइमच जे आहेत ते आणले होते बाजारातून, यावेळेस पावशेरच आणले होते. तर ते खूप दिवस झाले, 4-5 दिवस झाले आणलेले. तर ते बनवायचं तर राहूनच गेलं. म्हटलं चला आज जे आहे ते बनवून टाकूया, कारण नंतर खराब होऊन जातात. आणि असंच होतं, मग कोणत्या गोष्टी आणायच्या आणि त्याच्याकडे लक्ष दिलं नाही की लगेचच खराब होऊन जातात. म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा तो शिंगाड्यांचा व्हिडिओ आहे तो तर मी दाखवणारच आहे, कशी त्याची टेस्ट वगैरे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ते खाल्लंही, टेस्टही केलं असेल, परंतु मी आज पहिल्यांदा जे आहे ते टेस्ट करणार आहे. त्याच्यामध्ये भरपूर मिनरल्स, विटॅमिन्स, सर्व प्रोटीन्स वगैरे सर्व असतं, त्यामुळेच ते आणलेलं आहे. थंडीमध्ये फायदेशीर असतं. चला म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा ते जे आहे ते शेअर करते. आणि इकडे जे आहे आता स्वयंपाक वगैरे करायला घ्यायचंच आहे. तर जो व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत पहा. जितकं दाखवता येईल तितकं मी दाखवतच असते व्हिडिओमधून. तर चला स्टे ट्यून. इकडे जे शिंगाडे आहेत ना ते सर्व शिजून तयार झालते. तर म्हटलं चला ह्याचे जे साल आहेत गार झाल्यानंतर वरचे साल जे आहेत ते काढून घ्यायचे. आणि आतला जो गाभा असतो एकदम खोबऱ्यासारखा लागतो, तो खायचा असतो. तर वरचे साल जे आहेत ते मी पटपट कट करून घेतले. मधून कापून आपण कट करून त्याचं जे साल आहेत ते काढायला सोपं जातं. आणि याच्यामध्ये जे आहेत ते विटॅमिन्स, मिनरल्स असे भरपूर त्याच्यामध्ये जे आहेत ते फायदे असतात त्या शिंगाड्यांचे. थंडीमध्ये तर आपण खाल्लेच पाहिजे. आणि ज्यांना थायरॉईड वगैरेचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे जे शिंगाडे आहेत ते खूप उपयुक्त असे आहेत. आणि याच्यामध्ये पाण्याचं प्रमाणसुद्धा जास्त असतं, जेणेकरून आपलं शरीर हायड्रेट राहण्यासाठी हे जे शिंगाडे आहेत ते मदत करतं. अशाच जे फळं आहेत ते आपण नेहमी खाल्ले पाहिजे बाकीच्या गोष्टींपेक्षा. तर म्हणूनच हे आम्ही आणले होते. म्हटलं चला आपण सुद्धा ट्राय करून पाहावं. कधी खाल्ले तर नव्हते आणि पहिल्यांदाच खाणार होते, तर उत्सुकतासुद्धा होती की कसं लागणार, काय लागणार. तर मग इकडे जे आहे ते माझं पटपट करून घेणं चालू होतं. तर तुम्ही पाहू शकता इतके मोठे दिसतात आणि त्याच्यामध्ये छोटासा असा गाभा निघतो. तर मीठ मिरची टाकून अशा प्रकारे खूप छान लागत होते. आणि मग ते झाल्यानंतर इकडे आज स्वयंपाकामध्ये पावभाजी केलेली होती. म्हटलं चला नवीन वर्षाचं काहीतरी वेगळं करूया आणि मग पावभाजीच घेतली, कारण घरामध्ये सगळं सामान वगैरे होतं. याची रेसिपी जी आहे पावभाजीची मी तुम्हाला मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवली होती.
आणि इकडे जे आहेत ते पाव तुपामध्ये गरम करून घेतले. बटरमध्ये सुद्धा छान लागतात, पण तूप होतं म्हटलं त्याच्यातच करून घेऊया. तर असं होता आजचा दिवस. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आणखी कोणत्या गोष्टींवर व्हिडिओ बनवले पाहिजे हे सुद्धा कमेंट करून सांगा. तर असा होता दिवस. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय, भेटूया नवीन व्हिडिओ.